पहिला चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू चांगला उसळी या चेंडूने घेतली आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी होते नीतूची पहिला चेंडूवर चकमा देत फलंदाजाला फसवलंय आता मात्र खराब चेंडू चांगला समाचार घेतोय का पाहूया आणि वन बाउन्स जातोय सीमा बाहेर चौकार 4 धावा खराब चेंडूला चांगली दिशा दाखवताना पुन्हा एकदा चांगला फटका सुंदर फटका हा सुटा जातो 1 बाउंड 4 धावांसाठी आता मात्र थांबत नाही आम्या थोडीशी खराब चांगली फटकेबाजी करतोय तो आम्ही थोड्या फिल्डिंग मध्ये परिवर्तन नक्कीच करावं लागेल थोडी पुन्हा एकदा 5-6 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीला सज्ज होतोय तो पुन्हा एकदा नीतू आता मात्र पुन्हा चांगला चेंडू सुंदर चेंडू थोडासा वेरिएशन नक्कीच करतोय थोडासा बदल करतोय आणि आता मात्र चांगला चेंडू सुंदर चेंडू थोडीशी गती देताना आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका सुंदर फटका फिल्डिंग मात्र होणार नाहीये जातो चौकार 4 धावांनी पुन्हा एकदा चांगला समाजात घेतो सलग 3 चौकार ओव्हर मध्ये आपण पाहिले षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन नीतू गोलंदाजी करतोय थोडासा मागडा नक्कीच ठरतोय पुन्हा गोलंदाजी सज्ज होतोय नीतू पुन्हा एकदा प्रहार पुन्हा जातोय हा जातोय सीमा रेषा बाहेर षटकार 6 धावांसाठी जबरदस्त फलंदाजी Number 1 Game got your mood You know make some Victory high We करेंगे सबको proud Napoli Champion League Let's scream it loud Napoli Champion League सबसे खास 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 आपण पाहिलं तर पहिलं षटक संपलेलं आहे धाव संख्या बघूया आपण 18 पहिलं षटक संपलंय धावा 18 थोडंसं महागडं षटक म्हणता येईल नीतू याचं आणि 18 धावा फलकावर लागलेत
वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय तो अजिंक्य. आता जर पाहिलं तर पहिल्यांदाच स्ट्राईक वर असणार आहे तो प्रसाद शिर्के. सात ते 8 पावलांचा रन घेऊन पंचमाया सर यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला सज्ज होतोय तो अजिंक्य. स्ट्राईकला तो प्रसाद. पहिला चेंडू सुंदर चेंडू. एक धाव घेण्यात मात्र यश येत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन नक्कीच करतोय अजिंक्य. गोलंदाजीला सज्ज तयार झालाय. स्ट्राईकला आता मात्र आमे डावखुरा फलंदाज. चांगली फलंदाजी आमेची पुढे आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो अजिंक्य. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज आमे मात्र ऑन फायर होतोय. जातोय जबरदस्त फटका. 4 धावांसाठी काय फलंदाजी जबरदस्त फलंदाजी होते या मैदानामध्ये. आम्ही ऑन फायर होतोय. बाबा पवार मात्र खुश आहेत. नक्कीच संघ मालक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नक्कीच आपण पाहतोय. चॅम्पियन्स लीग 2025 चा दुसऱ्या दिवसातील आपण हे सामने पाहतोय. पुन्हा एकदा अजिंक्य गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र सुंदर चेंडू. थोडासा खाली बसतोय चेंडू. बॅटवर चेंडू येत नाही. थोडासा चेंडू खाली बसतोय आणि बॅटवर चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू याच दरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय. पुन्हा एकदा अजिंक्य स्ट्राईकला तो डावखुरा फलंदाज. आता मात्र स्लोअर चेंडू. थोडासा परिवर्तन नक्कीच करतोय. थोडासा स्लो चेंडू टाकतोय आणि मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली होते आणि एक धाव निश्चित घेण्यात यश मिळतंय. आता मात्र सुंदर चेंडू. जबरदस्त चेंडू. जोरदार अपील मात्र होत आहे. अपील जोरदार होतं मात्र पंचांवर त्याचा फरक पडत नाहीये. कारण का चांगला चेंडू. आता मात्र चांगला चेंडू. यॉर्कर लीगचा चेंडू होता. सिंगल धाव निश्चित घेण्यात यश येत आहे. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. धाबा बघूया किती झालेत आपण. सबसे खास पूरी चैंपियन लीग सबसे खास खेल का जुनून दिलों में संग है विक्ट्री आएगी करेंगे सबको प्राउड नापोली चैंपियन लीग हमारी लेट्स स्क्रीम इट लाउड छक्का लगे या विकेट गिरे जोश कभी
हमेशा रहे, सीना बांध दिल लगा, जीत की तरफ बढ़ने का मौका। वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतो तो अक्षय अक्षय माडिक. पंधरा ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीला सज्ज होतोय. त्याच दरम्यान एक दापोलीचा बुलंद आवाज नक्कीच सनी मोहिते याचं सुद्धा आगमन झालंय. गोलंदाजी करतोय तो अक्षय. आता त्याचा जबरदस्त प्रहार झेल होत नाहीये. जातोय 7 धावांसाठी षटकार. गगनचुंबी षटकार. जोरदार गोलंदाजी होते. Oak Smith, beg it higher. एकदा गोलंदाजीला सज्ज होतो अक्षय. आता मात्र पुन्हा एकदा प्रहार. जबरदस्त फटकेबाजी याच दरम्यान होते. षटकार 6 धावांसाठी. काय फलंदाजी होते. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. दोन चेंडूवर 2 मोठे प्रहार नक्कीच केले. थोडंसं दडपण नक्कीच आपण गोलंदाजावर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो अक्षय. आता मात्र चांगला चेंडू. यॉर्करचा चेंडू होता. मात्र एक धाव निश्चित घेतो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट याला म्हणतात क्रिकेट. कारण का आपण 2 सलग षटकार मारतोय त्यानंतर स्ट्राईक रोटेट करून करणं खूप महत्वाचं असतं. त्याच प्रकारे या फलंदाजी होते. बाबा पवार मात्र खुश आहेत. संघ मालक आहे तर चांगली फलंदाजी त्यांच्या संघाकडून होते. एकदा गोलंदाजीला सज्ज होतो अक्षय. आता मात्र पॉइंटची चांगला फटका. सुंदर फटका. आणि पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत.
आता मात्र चांगला चेंडू, सुंदर चेंडू, मात्र एक धाव निश्चित मिळते. थोडीशी मिसफील करतोय कीपर आणि या दरम्यान षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 49 धावा फलकावर लागलेत. नवी वर्ष नवी सुरुवात, उजळत्या भाग्याची नवी रुजवात. यंदाचा गुढीपाडवा फक्त सुख समृद्धीच नाही तर 49 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 4थं षटक घेऊन येतोय तो अजिंक्य. सलामीची जोडी अजून पाहतोय मैदानामध्ये, चांगली फलंदाजी करतायत. आता मात्र पहिला चेंडूवर बडा प्रहार करतोय. जबरदस्त फलंदाजी, 6 धावांसाठी षटकार, चांगली फलंदाजी. पहिला चेंडूवर प्रहार करतोय. थोडंसं दडपण नक्कीच वाढलंय ते गोलंदाजावर. मात्र नावाजलेला गोलंदाज आहे, त्याप्रमाणे समोर मात्र थांबत नाहीये तो अमय पालकर. जबरदस्त फलंदाजी अमयकडून. आता मात्र थोडस दडपण, आपण म्हटलं ना की दडपण वाढतंय आणि थोडा खराब चेंडू, नो चेंडू आहे. एकूण 5 धावा आणि प्लस स्प्रिट असणारच आहे. पाहिलं तर दिसतंय.
पाहिलं तर फ्री हिटचा हा चेंडू नक्कीच बघूया त्याचा समाचार घेतोय का जेलो नक्कीच 2 धाबा या चेंडूवर घेतल्या. फ्री हिटचा चेंडू होता. पुन्हा एकदा अजिंक्य गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला तो अमेय पालकर जबरदस्त फलंदाजी करतोय. आपल्या संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवण्याचं काम जोमाने करतोय. आता मात्र थोडासा सफल झाला होता बॅटवर चेंडू आल्यानंतर सिंगल धाव घेण्यात यश येत आहे. 9 चेंडू आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि फ्री हिट. सोने पे सुलक्षण चालू आहे. सिक्स्टी 64 धाबा फलकावा लागल्यात. 4थं षटक अजून चालू आहे. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन होताना दिसतंय कारण का डावखुरा फलंदाज नॉन स्ट्राईकला आलाय. स्ट्राईकला येतो. राईट हँडेड बॅट्समन फलंदाजीला आलाय. त्याच्यामुळे थोडीशी फिल्डिंग मध्ये परिवर्तन नक्कीच होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो अजिंक्य. आता मात्र पॉइंटच्या दिशेने फटका मारतोय. फ्री हिटचा चान्स होता मात्र चान्स मोठा घेता आला नाही. मात्र धावसंख्या जोमाने वाढते. थांबत नाहीये. आता मात्र पुन्हा यांचा फटका मात्र क्षेत्ररक्षक असणार आहे. सिंगल धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं. त्याप्रमाणे ते स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावसंख्या चालू ठेवतायत. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका. बॅटवर चेंडू आला नाही मात्र फिल्डिंग चांगली होते. सिंगल धाव घेण्यात यश येते. दुसरी धाव सुद्धा चांगली घेतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये. जबरदस्त धावसंख्या जोमाने हलवत ठेवतायत. चांगली फलंदाजी होते. सिक्स्टी 68 धाबा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा बघूयात दुसरी धाव घेण्यात यश आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दडपण बॉलरवर आहे. दडपण खेळाडूंवर आहे. ते मात्र 4 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. धाबा झाल्यात त्या 70 धाबा 4 षटकांच्या. आता मात्र अनूप गोलंदाजीला सज्ज होतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांकडून सज्ज होतोय गोलंदाजीला अनूप. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये. 70 धावा आतापर्यंत झाल्या. 4 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय.
चांगली फलंदाजी. त्यानंतर पहिला चेंडू, सुंदर चेंडू, पॉइंटच्या दिशेने चेंडू तटाला आणि 4 धावा. फिटपी झाले नक्कीच. टाळ्याच्या गजरात स्वागत त्याचं झालेलं आहे. 19 चेंडू मध्ये 53 धावा मारल्यात आणि जतीनजी साळगावकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. जबरदस्त फलंदाजी, काय जबरदस्त फलंदाजी केलंय. 19 चेंडू मध्ये 53 धावा आणि संघाच्या धावसंख्या आहेत त्या 80. जबरदस्त फलंदाजी. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एकदा चांगला फटका. मात्र आता स्ट्राईकला असणार आहे तो प्रसाद. प्रिन्सेस शकीला आणि फाटक डेव्हलपर. पण आता गोलंदाजीला सज्ज होतोय गोलंदाज अनूप. त्यामात्र चांगला चेंडू, बघूया झेल होतो का. झेल खाली मात्र जातोय आणि गडी बाद होतोय. पहिला झटका, पहिला मासा गाला बसलाय. मात्र चांगली कामगिरी बजावून बाहेर पडतोय तो प्रसाद.
हॅलो ठीक. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाशिरोशेषा मुद्रा भद्राय राजते श्री शंभो शिवजा तस्य मुद्रा दौर्य राजते यंदकंदे व्यसने लेखा वर्तते कसे नोपरी. आज शिव शंभो राजाला नतमस्तक होऊन वानाचा मुजरा करून आज आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 3. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. मी सनी मोदी सकाळच्या सत्रामध्ये दापोली चॅम्पियन्स लीग पर्व 2 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आपण जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेच्या पहिल्याच मॅचकडे. वेदांशु योद्धा आणि त्याचबरोबर दानिश डेव्हलपर्स, तर प्रतिस्पर्धी संघ असेल साई स्पोर्ट्स. या दोन संघांमधलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि यापुढचे मॅच असेल प्रिन्सेस शकीला आणि फाटक डेव्हलपर्स दोन्ही संघाचे कॅप्टन. विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. मी हा टॉस उडवण्यासाठी दापोली पोलीस ठाण्याचे या ठिकाणी आदरणीय पारदी सर त्यांचं आगमन झालेलं आहे. पारदी सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. फाटक डेव्हलपर्स आणि प्रिन्सेस शकीला दोन्ही संघाचे कॅप्टन. विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. आणि त्याचबरोबर सर्व संघांनी लक्षात घ्यायचंय तुम्हाला संपूर्ण मॅच मध्ये एकच रिव्ह्यू असेल आणि जर का रिव्ह्यू सक्सेसफुली ठरला इनिंग मध्ये एक रिव्ह्यू असणारच आहे. आणि रिव्ह्यू सक्सेसफुली ठरला तर तुम्ही पुढे तो यूज करू शकता आणि अनसक्सेसफुल रिव्ह्यू ठरला तर मात्र त्यानंतरला तुम्ही रिव्ह्यू यूज करू शकत नाहीत. याची आपण नोंद घ्यायच्या सर्व टीमनी, सर्व संघ मालकांनी, सर्व कॅप्टन्सना विनंती असेल. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहेत संस्कार अमित कुमार बिंद सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मुख्य प्रायोजक सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नगरसेविका दापोली नगर पंचायत यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहतोय. सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि आयोजक श्री शेखरजी आगरे, साईराजी देसाई सर, बाबा पवार सर आणि नवाजभाई फकी
या सर्वांच्या माध्यमातून स्पर्धेचा ऑर्गनाइज केलेला आहे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय। तर समोर देखील आजचा हा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच साई स्पोर्ट्स विरुद्ध वेदांश योद्धा आणि दानिश डेव्हलपर या दोन टीम मध्ये हे बिग बॅटल आपण पाहतो। याच्यानंतर प्रिन्सेस शकीला आणि फाटक डेव्हलपर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे। आणि सर्व संघांना पुन्हा एकदा एक महत्त्वाची सूचना, काल सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे 13 प्लेयरचा स्क्वॉड असेल तर ते 13चे13 खेळाडू अगदी एक तरी मॅच खेळणं गरजेचं असतील। जे आपण राखीव खेळाडू ठेवतो प्लेइंग 11 नंतर जे 2 खेळाडू असतील त्यांना प्रत्येक कोणत्या तरी एका मॅच मध्ये घेणं हे अनिवार्य आहे। याची सर्व संघ मालकांनी कॅप्टन्सनी नोंद घ्या। आणि इथे चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। या पुढचे मॅच फाटक डेव्हलपर्स आणि प्रिन्सेस शकीला दोन्ही संघाच्या कॅप्टनना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स कडे या। इथे समोरच्या दिशेनं अगदी डाऊन द ग्राउंड खेळलं गेलं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असेल, केवळ 1 रन मिळून जाईल। धावसंख्या आता वेगाने देखील पुढे सरकताना आपण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 13 या आकडेवरती शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। 84 धावांचा पाठलाग, हा धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचा आहे। त्याच्यासाठी सुरुवातीपासून तुम्हाला अगदी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण का पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील तुम्हाला तुटून पडावं लागेल। प्रितेश आणि त्याचबरोबर समोर खेळाडू अक्षय मांडवकर, इथे थोडंसं क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अगदी जोरदार अपील केली गेली आहे। एकचा खेळ समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे विदाउट लॉस 14 रन्स। पहिला ओव्हर नंतरला संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जिंकण्यासाठी अजून 70 रन्स पाहिजेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये। 24 बॉलमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे। अक्षय मांडवकर आणि त्याचबरोबर प्रितेश हे जे 2 फलंदाज असतील, अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स काढलेत। या ओव्हरमध्ये किती रन्स येतील हे देखील पाहावं लागेल। गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल आगरे गोलंदाजी करतोय।
वेग भन्नाट आहे, परंतु कालच्या दिवसामध्ये खूप महागडा ठरला होता हा खेळाडू, खूप एक्सपेन्सिव्ह ठरला होता. येणारा पुढचा चेंडू असेल ज्यावेळेला अगदी अलोंग द कार्पेट ऑफला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक असेल डीप मध्ये, किंवा चेंडूला जोपर्यंत कलेक्ट करेल एकच रस फक्त मिळणार आहे. आपण पाहतोय तर दांपोली चॅम्पियन लीग सीझन 2 2000 या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर दानिश डेव्हलपरचे संघमालक दानिशभाई अगदी त्यांच्या संघाची मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. दानिश सर, तुमचं देखील सकाळच्या सत्रामध्ये मनापासून खूप खूप स्वागत. प्रिन्सेस शकीलाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्सचे कॅप्टन आपण टॉस करून घेतोय. आणि इथे अक्षय मांडवकरच्या बाट मधून सरळ इथे 4 रन्स मिळून जातील. दर्जेदार स्ट्रोक्स ऑफ कार या फटक्यांची आवश्यकता आहे आणि हेच क्रिकेट खेळावं लागेल. आपण लगेच टॉस करून घेतोय प्रिन्सेस शकीला विरुद्ध फाटक डेव्हलपर्स. दानिशभाई डिमडिमकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला असतील मोहसिन बुरुंडकर, तर कॅप्टन असतील फाटक डेव्हलपर्सच्या टीमचे जतीन सालगावकर सर असतील. या 2 मोठ्या खेळाडूंमध्ये हे बॅटल खूप मोठं आहे. काय बातच, 2 अनुभवी खेळाडू अगदी विरुद्ध गुण खेळताना दिसतील. इथे त्रिफळाची फलंदाज बाद अक्षय मांडवकर मैदानाच्या बाहेर जाईल. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर विजय पवार मॅन फ्रॉम चिंचाळी गावचा खेळाडू आहे. आणि इथे मात्र तो फलंदाजीसाठी त्याला क्रमांक 3 वरती पाचारण केले राहुल आग्रेच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये. आणि इथे कसं क्रिकेट खेळले जाते हे देखील पाहावं लागेल, कारण मागच्या चेंडूवर ते फलंदाज बाद. फुलन लेनची डिलिव्हरी सर्कलच्या आतमध्ये सुमेश जामदार असतील, केवळ 1 रन मिळून जाईल. आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 24 या आकड्यावरती 24 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. अजून देखील खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. अजून 60 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. येथे चांगला फ्लिक केलाय, सरळ फुलन लेनची डिलिव्हरी आपण पाहतोय. समोर चांगला थ्रो केला जाईल का, हा नानाचा मामला. आणि इथे मात्र फलंदाज धावचित होतोय. सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागेल इथे खेळाडूला. विजय पवार सरळ मैदानाच्या बाहेर येतील.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 रन्स. न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती. स्वप्नील गुहागरकर गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग करेल. 18 बॉल मध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे लगभग 20च्या सरासरी रन्स काढायच्यात. हवला सरळ डाऊन द ग्राउंड खेळलंय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आपण पाहतोय. इथे मात्र एकच रन्स मिळून जाईल. वरून रोड लाईन्सचे सर्वेसर्वा आदरणीय अनिकेतजी वालावलकर सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय आणि त्याचबरोबर लिजन प्लेअर आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्तारभाई यांचं आगमन झालेलं आहे. सत्तारभाई यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हा. समोर फलंदाज मात्र आता इथे तयार असेल. इथे थोडस क्रॉस खेळलं गेलंय परंतु थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा बाईचा येईल आणि तिथे एक एक्स्ट्रा रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळून जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 28-28 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा अगदी चांगला खोलवरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल फेकेल बॉलरच्या हातामध्ये वेगानं मात्र रन्स कंप्लीट होत आहेत. अजून देखील स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन सुपर बॉलिंग. फलंदाजाला अगदी हक्क बक्क करून सोडलंय. सरळ जड मध्ये चेंडू टाकले जात आहेत. याच गोलंदाजीची अपेक्षा राहील टीमला देखील, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले चांगले फलंदाज असताना त्यांना जकडवून कसं ठेवायचं हे आता स्वप्नीलला माहित आहे. कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीची बॉलिंग आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. आनंद देखील घेत आहेत आणि संपूर्ण साई स्पोर्ट्सचे जे संघ मालक आहेत संदीप पवार सर, भाई पवार सर, अगदी घर बसल्या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून ते आनंद घेत आहेत आणि आपल्या संघाला शुभेच्छा देखील त्यांनी दिलेल्या आहेत आणि सर्व ऑर्गनायझर कमिटीला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जर का साई स्पोर्ट्स हा जो त्यांच्या मालकीचा संघ आहे तो जर का अंतिम फेरीमध्ये दाखल झाला तर थेट ते पुण्यामधून या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच अशाच प्रकारच्या शुभेच्छा आज साई स्पोर्ट्सच्या टीमला देखील दिलेल्या आहेत. आमचे जे आयोजक आहेत बाबा पवार सर यांचे बंधू आहेत, अगदी पुण्यामधून ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत.
यावेळेला फुल टॉस बॉल असेल जिथे कव्हरच्या क्षेत्रामध्ये अलोंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फक्त आणि फक्त एक रन मिळून जाईल आणि स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 31 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. चौथा षटक इन प्रोग्रेस. राहुल आगरे गोलंदाजी करतोय. राहुल आगरे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा ऑफला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक नाहीये. सरळ चेंडू दंदनकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. चौकार. हवेला फुल टॉस बॉल टाकला गेलाय. अंपायरचा इशारा नो बॉल. इथे एक्स्ट्रा रन्स आता फलंदाजी करणारा अनुप देशमुख याच्यासाठी आता मात्र फ्री हिटचा बॉल असेल. राहुल आगरेनं वेग भन्नाट आहे. या गोलंदाजाकडे प्रचंड वेग आहे पण तो कुठेतरी वेग आपला घात करतो. इथे समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड फ्री हिटच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. अनुप देशमुखच्या पायामधून दणदणीत. धावसंख्या 41. 41 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. अजून 43 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 43 धावांची गरज. येथे अतिरिक्त उछाल आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्सर आपण पाहिलाय जिथे फलंदाजाला खेळणं थोडं कठीण केलंय. चांगला चेंडू टाकलाय राहुल आगरे गोलंदाज. भन्नाट वेग आहे. वेगच कुठेतरी त्या राहुलचं ब्रह्मास्त्र बनलंय आणि याच वेगानं तो गोलंदाजी देखील करतो. ज्यावेळेला बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अमिया पालकरच्या नावावरती नोंदवलं गेलं 19 चेंडूंमध्ये. यावेळेला ऑफला कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक कॅच मिस होतीये आणि सरळ चेंडू 4 रन्स मिळून जातील. फाय 45 रन झालेले आहेत. 6 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 39 धावांची गरज. बॅटिंग करणारी टीम असेल वेदांशु योद्धा आणि त्याचबरोबर दानिश डेव्हलपर ही जी टीम आहे त्याच्या विरुद्धामध्ये साई स्पोर्ट्स. या दोन संघांमधलं बिग बॅटल या दुसऱ्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच चालू आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय तर रुपेश महाबदी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. संपूर्ण स्पर्धेतला पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज म्हणजेच रुपेश महाबदी. याला आपण कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक घेताना पाहिलं होतं आणि कालचा दिवस सुरेख गोलंदाजी केली या खेळाडूनं. आणि त्याचबरोबर विलास मोरे देखील साई स्पोर्ट्सच्या टीमचे एक आक्रमक खेळाडू देखील आपण म्हणतो आणि दापोलीचे दिनेश कार्तिक या नावाने देखील ते अगदी प्रसिद्ध आहेत. सहा मध्ये 39 पाहिजे. रुपेश मावदी तयार. यावेळेला अगदी पॅडल स्वीप केलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर अनुप देशमुख यांच्या बॅट मधून षटकार आलाय. क्लास स्ट्रोक.
धावसंख्या 50 आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे आपण जर पाहताय तर चांगल्या पद्धतीचा क्रिकेट जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने 2 रन्स मिळून जातील. स्कोरबोर्ड आता 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. जिंकण्यासाठी अजून देखील 31 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. वेदांशु योद्धा, दानिश डेव्हलपर या टीमला इथून हे रन्स बनवू कठीण आहे. आता इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे कारण का समीकरण आता समोर तुमच्या 4 मध्ये 31 पाहिजे. पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे. फाईनचा खाडू सर्कलच्या आतमध्ये छोटासा खाडू आहे. अगदी कमाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आपण जर पाहायला गेलं तर नक्की साई स्पोर्ट्स अगदी साई त्या ठिकाणी फाईनला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. थोडंसं अक्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज खूप सफल झाला होता आणि ते पुन्हा एकदा इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि त्याचबरोबर 31 धावांची गरज. संपूर्ण मॅच साई स्पोर्ट्स या टीमकडे आपण झुकताना पाहिली आहे. पुन्हा एकदा अगदी रडार मध्ये होता अनुप देशमुखच्या बॅटमधून खूपच लांब ब्रँडेड षटकार. शेवटचा 1 चेंडू आहे आणि अजून देखील 25 धावांची गरज. पुन्हा एकदा पॅनल स्वीप. सरळ चेंडू डीप स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर 6 रन्स. पण तो हा सिक्सर विजयाचा नसणार आहे. पण तो एक कॉन्फिडन्स देऊन जाईल येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी. अगदी साई स्पोर्ट्स या टीमनं आपण पाहताय तर सामना जिंकलेला आहे. अभिनंदन साई स्पोर्ट्स. परंतु वेदांशु योद्धा आणि दानिश डेव्हलपर या टीमनं देखील अगदी मोठी लढत दिली. अगदी शेवटपर्यंत लढले खेळाडू. हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे मॅच जरी हरली असेल परंतु अगदी क्रिकेट पॉझिटिव्ह. अवे पालकर